ओ प्रमाणं भवाब्दे हृदं मामकानां नितंब कराभ्याद्रुतोयेन तस्मात् विधातुर्वसत्ते द्रुतो नाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्। ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय माता गुरुतरा भूमोखात पितोच्चर तरस्था माता गुरुतरा भूमोखात पितोच्चतरस्तथा मना शीघ्रतर वातचित्चिन्ता बहुतरा तृणात् माता भूमि से गौरवमयी ओम। पांडवांना वनवास प्राप्त झाला होता। वनवास पांडव भोगत होते। काम्यक वनामध्ये काही काळ व्यतीत केल्यानंतर पांडवांनी द्वैत वनामध्ये प्रवेश केला। घनदाट असं अरण्य। एका रात्रीचा प्रसंग आहे। लोकसेवेच्या कामामध्ये पांडव मग्न होते। जिथे कुठे काही लोकांच्या हिताचं काम करता आलं तर ते जरूर करत असत। द्वैतवनामधला हा प्रसंग आहे। दिवसभर आपलं कर्तव्य करून रात्रीच्या वेळेला त्या घनदाट अरण्यामध्ये एका वृक्षाखाली विश्राम करत होते। युधिष्ठिर महाराजांना तहान लागली। युधिष्ठिर महाराजांनी नकुलजीला प्रार्थना केली, हे नकुला, माझा जीव तृषाकुल झाला आहे। जलाची आवश्यकता आहे। जल घेऊन ये। आणि जल घेऊन येण्यासाठी नकुलजी महाराज गेले। जल शोधत होते। शोधता शोधता एक जलाशय दिसला। त्या जलाशयाचं पाणी घेणार इतक्यात ध्वनी आला, थांब। हे पांडवा नकुला, जल घेण्याआधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे।
माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर मग जल घे. त्या जलाशयाचा स्वामी यक्ष प्रश्न विचारायला लागला. नकुलजीनं ते प्रश्न ऐकले नाही. तहानेनं तेही व्याकुळ झाले होते. जलाशयाजवळ गेले, जलाशयाला स्पर्श केला आणि स्पर्श करता बरोबर भूमीवर पडले. अभिमंत्रित होता तो जलाशय. बराच वेळ निघून गेला. युधिष्ठिर महाराजांनी सहदेवजीला हाक मारली. सहदेवा, माझा जीव तृषाकुल झाला आहे. नकुलाला पाणी आणण्यासाठी पाठवलं, पण तो अजूनही परत आला नाही. आता तू जावं, नकुल कुठे आहे तेही पाहावं आणि जल घेऊन यावं. सहदेवजी महाराज आले. जल घेण्यासाठी पुढे सरसावले. त्या यक्षानं पुन्हा हाक मारली, सहदेवा, जलाला स्पर्श करू नका. जलाला स्पर्श कराल तर तुमची तीच गती होईल जी तुमच्या भावाची झाली आहे. हा जलाशय माझा आहे. मला विचारल्याशिवाय या जलाशयाचं जल कोणी घेऊ नये. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि मग जल प्यावं आणि घेऊन सुद्धा जावं. सहदेवजी महाराजांनी सुद्धा यक्षाच्या वाणीकडे लक्ष दिलं नाही. जलाशयाजवळ गेले. जलाला स्पर्श करता बरोबर तेही भूमीवर कोसळले. सहदेवजी परत आले नाही. नकुलजी परत आले नाही. युधिष्ठिर महाराज चिंतित झाले. अर्जुनाला हाक मारली, हे पार्था, नकुल परत आला नाही, सहदेव परत आला नाही. त्यांना जल आणण्यासाठी मी पाठवले. आता तू जावं, त्यांचं काय झालं ते बघून यावं, त्यांना सोबत घेऊन यावं आणि जल सुद्धा आणावं. अर्जुनजी महाराज गेले. जलाशयाच्या किनारी पाहिलं. नकुलजी पडलेले आहेत, सहदेवजी पडलेले आहेत. जलाशयाकडे जेव्हा जायला लागले तेव्हा यक्षाची वाणी ऐकू आली, हे अर्जुना, आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर मग जलाला स्पर्श कर. अर्जुनजी महाराजांनी दुर्लक्ष केलं. जलाशयाजवळ गेले. जलाला स्पर्श करता बरोबर भूमीवर कोसळले. बराच काळ गेला. युधिष्ठिर महाराजांनी भीमसेनजींना हाक मारली, हे भीमसेना, तुझे तीनही बंधू परत आले नाही. त्यांना मी जल आणण्यासाठी पाठवलं. त्यांचं काय झालं पाहून यावं आणि जलही घेऊन यावं. भीमसेनजी महाराज आले. जलाशयाच्या किनारी सहदेवजी, नकुलजी, अर्जुनजी पडलेले दिसले. भीमसेनजी महाराज जल घेण्यासाठी पुढे सरसावले. ओंजळीमध्ये जल घेणार होते, पण स्पर्श करता बरोबर तेही भूमीवर पडले. बराच काळ झाला. युधिष्ठिर महाराजांना चिंता वाटू लागली. तेही त्या मार्गाने आले. जलाशयाच्या किनारी पाहिलं. भीमसेनजी महाराज पडलेले, अर्जुनजी महाराज पडलेले, नकुलजी, सहदेवजी. जलाशयाकडे जाणार तितक्यात ध्वनी आला. हाक मारली यक्षानं, हे धर्मराज, जलाशयाला स्पर्श करू नका. माझ्या प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर मग जल घ्या. तुमचे 4 बंधू
या ठिकाणी पडलेले आहेत. माझ्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर जर दिले तर मग तुमचे भाऊ जिवंत सुद्धा होऊ शकतील आणि तुम्हाला यथेच्छ जलप्राशन करता येईल. युधिष्ठिर महाराजांनी शांत चित्तानं त्या यक्षाच्या प्रश्नाची उत्तरं दिली. ती उत्तरं अद्भुत आहेत. वनपर्वामध्ये हा प्रसंग आलेला आहे. यक्षानं प्रश्न विचारला, जगामध्ये सगळ्यात भारी काय आहे, सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? युधिष्ठिर महाराजांनी उत्तर दिलं, माता गुरुतरा. सगळ्यात भारी जगामध्ये माता आहे. मातेचा गौरव आहे. मातेचा महिमा जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. सगळ्यात उंच काय आहे? स्वर्गापेक्षा उंच काय आहे? युधिष्ठिर महाराजांनी सांगितलं की पिता हा सर्वोच्च आहे. जन्मदाता पिता हा सर्वोच्च आहे. माता गुरुतरा. खात पितोच्चर तरस्तथा. पिता हा सर्वात उंच, माता ही सर्वात भारी. वायूपेक्षा वेगवान काय आहे हा प्रश्न विचारला. युधिष्ठिर महाराजांनी उत्तर दिलं की वायूपेक्षा वेगवान मन आहे. वायूला संचार करायला जो वेळ लागतो त्या वेळेपेक्षा कमी मन संचार करणार आहे. ज्या गोष्टीचं स्मरण केलं त्या गोष्टीचं स्मरण करता बरोबर तिथे पोहोचणार आहे. सगळ्यात वेगवान मन आहे. चिंता जाळणारी आहे. समाधान झालं यक्षाचं. युधिष्ठिरा योग्य उत्तर दिलं आहे. हे धर्मवान, आता सांगा प्रथम कोणाला जिवंत करू? युधिष्ठिर महाराज म्हणाले की सहदेवाला प्रथम जिवंत करावं. यक्षानं प्रश्न विचारला, सहदेवाला का जिवंत करावं? भीमसेनाला का नाही? भीमसेन महाबलवान आहे. भीमसेनाच्या बळावर पांडवांचं राज्य अक्षुण्ण राहील. भीमसेनाला का नाही? अर्जुनाला का नाही? भीम अर्जुन हे तुमचे सख्खे बंधू आहेत. नकुल सहदेव हे सावत्र आहेत. मग सख्या बंधूला प्रथम जिवंत का करायचं नाही? युधिष्ठिर महाराज म्हणाले, कुंती मातेचा पुत्र मी जिवंत आहे, पण माद्री मातेचे असलेले 2 पुत्र त्यातला एकही जिवंत नाही. म्हणून माद्री मातेचा पुत्र सहदेव जिवंत व्हावा. यक्षानं पुन्हा प्रश्न विचारला, सहदेव का? तेव्हा युधिष्ठिर महाराजांनी स्मरण केलं. त्यांना स्मरण झालं पांडू महाराजांचा जेव्हा अंतिम संस्कार होणार होता. पांडू महाराज दिवंगत झाले होते. माद्री मातेनं सती जाण्याचा निश्चय केला होता. सती व्रत घेणार होती,
त्यावेळेला माद्री माता आली, युधिष्ठिराला म्हणाली, हे युधिष्ठिरा, तुला एक विनंती करायची आहे. युधिष्ठिर महाराजांनी मातेला वंदना केली. माता आज्ञा कर. माद्री माता म्हणाली की हे धर्मराजा, माझ्या सहदेव आणि नकुलकडे लक्ष ठेव. आता तू ज्येष्ठ आहेस, आता तू पित्याच्या स्थानी आहेस. पिता हा मोठा बंधू हा पित्यासारखा असतो, पितृस्वरूप असतो. या दोघांवर, नकुल सहदेव यांच्यावर पितृप्रेमाचा वर्षाव तू कर. यांना मार्गदर्शन कर. यांच्यामधला पुरुषार्थ प्रगट झाला पाहिजे, यांच्यामधले सद्गुण वाढले पाहिजे. संक्रमण काळामध्ये यांचं तू रक्षण कर. एवढं माझ्यासाठी कर. युधिष्ठिर महाराजांनी वंदन केलं. माते, तुझी आज्ञा शिरोधार्य आहे. माद्री मातेला वचन दिलं होतं, शब्द दिले होते. धर्मवान आहेत युधिष्ठिर महाराज. हे धर्मवचन ऐकून यक्षाला मोठा आनंद झाला. हे युधिष्ठिरा, हा सहदेव जिवंत झाला. जसं झोपेतून उठावं तसे सहदेवजी उठले. माता गुरुतरा भूमो पितो चतरस्तथा मना शीघ्रतर वात चिंता बहुतरा तृणात. यक्षानं पुढचा प्रश्न केला. ओम श्रुतेन श्रोत्रियो भवति तपसा विन्दते महत धृत्या द्वितीयवान भवति बुद्धिमान वृद्धसेवया. ओम कशानं मनुष्य श्रोत्रिय होतो? कशाने मनुष्य तपस्वी होतो? कशाने मनुष्य द्वितीयवान होतो? कशाने मनुष्य बुद्धिमान होतो? आणि त्याचं उत्तर युधिष्ठिर महाराजांनी दिलं. श्रुतेन श्रोत्रियो भवति. श्रवण केल्यानं, शास्त्राचं श्रवण केल्यानं मनुष्य श्रोत्रियो होतो. तपश्चर्या केल्यानं त्याला महत्ता प्राप्त होते. श्रुतेन श्रोत्रियो भवति तपसा विन्दते महत. तपश्चर्या केल्यानंतर त्याला महात्म्य प्राप्त होतं. धृत्या द्वितीयवान भवति. त्याच्या अंतःकरणामध्ये जर धैर्य असलं तर मग तो द्वितीयवान होतो. धैर्यवानाला संगती प्राप्त होते. धैर्यवान एकटा नाही राहत कधी. ओम आणि वृद्ध जनांची सेवा, मातृसेवा, पितृसेवा, जे काही ज्येष्ठ असतील, जे काही श्रेष्ठ असतील, वृद्धजन जे असतील त्यांची सेवा, त्यांनी मनुष्य बुद्धिमान होतो. युधिष्ठिर महाराजांचे
उत्तर ऐकून यक्ष प्रसन्न झाला आणि नंतर विचारलं की सांग आता धर्मराजा, कोणाला जिवंत करू? युधिष्ठिर महाराजांनी नकुलजीचं नाव घेतलं. यक्षानं विचारलं, आता तर कुंती मातेचा तू एक पुत्र राहशील आणि माद्री मातेचे दोनही पुत्र राहतील. यावर तुझं काय म्हणणं आहे? युधिष्ठिर महाराज म्हणाले की मी ज्येष्ठ बंधू आहे. ज्येष्ठ बंधू हा पित्यासारखा असतो. मला माझ्या धाकट्या भावाचा विचार केला पाहिजे, म्हणून नकुल जिवंत हो. यक्ष प्रसन्न झाले. धर्मवाना, तू खरोखर धर्मवान आहेस. तुझ्या अंतकरणामध्ये धर्म दृढ आहे. संकट काळी सुद्धा तुझी मती ढळत नाही, तुझं धैर्य ढळत नाही. संकट काळी धैर्याची आवश्यकता असते. संकट काळामध्ये धैर्य सोडायचं नसतं. नकुलजीला जिवंत केलं. युधिष्ठिर महाराजांचं आचरण पाहून अनेक प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरं युधिष्ठिर महाराजांनी दिली. यक्षाला मोठा आनंद झाला. अर्जुनजी जिवंत झाले, भीमसेनजी जिवंत झाले. युधिष्ठिर महाराजांच्या पुण्य प्रभावानं सगळे बंधू जिवंत झाले. व्यासोनारायण भगवाननी फार दिव्य प्रसंगाचं वर्णन केलं. द्वैत वनामध्ये हा प्रसंग घडला. त्याच्यामध्ये रहस्य आहे. तत्वाची परीक्षा आचरणातून होत असते. आचरणाची परीक्षा कठीण काळामध्ये होत असते. काही कठीण प्रसंग निर्माण झाल्यानंतर धैर्यवानाची परीक्षा होते, धर्मवानाची परीक्षा होते. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी रामचरित मानसची रचना केली. रामचरित्राची रचना केली. हनुमानजी महाराजांनी आज्ञा केली होती. गोस्वामीजींना आज्ञा केली हनुमानजी महाराजांनी, हे तुलसीदास, जगाला रामचरित्र सांगा. तुमच्या अंतकरणामध्ये ते दिव्य प्रेम आहे. प्रभूचं दर्शन तुम्हाला साक्षात झालं आहे. दिव्य भाव अंतकरणामध्ये निर्माण झाला आहे. त्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभूचं चरित्र जगाला सांगा. जगाला त्या चरित्राची आवश्यकता आहे. आज्ञा केली हनुमानजी महाराजांनी आणि प्रेरणा सुद्धा दिली. आणि मग गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी रामचरित्राचं प्रणयन केलं, रचना केली. रामनवमीला लेखन आरंभ केलं. 2 वर्ष 7 महिने आणि 26 दिवसामध्ये ग्रंथ पूर्ण केला. सगळं प्रत्यक्ष दिसायला लागलं रामप्रभूचं चरित्र. ग्रंथाची ख्याती खूप वाढली. रामचरित्र ऐकण्यासाठी भक्तांची गर्दी व्हायला लागली. ज्यांनी एकदा श्रवण केलं ते श्रवणासाठी नंतर उपस्थित झाले, आणि जे एकदा उपस्थित झाले ते कायमचे जुळले. श्रवणासाठी ते यायला लागले. रामचरित्र ऐकून धन्य झाले. नित्य नूतन, दररोज नवीन, दररोज नवीन, दररोज नवीन.
ओ काही लोकांच्या अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण झाला. त्यांना असं वाटायला लागलं की हा ग्रंथ नष्ट करावा. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांचं महात्म्य त्यांना पाहावलं नाही. ईर्ष्या निर्माण झाली. तो ग्रंथ चोरण्यासाठी चोरांना पाठवलं की निद्रिस्त झाल्यानंतर स्वामीजी महाराज जेव्हा निद्रा घ्यायला नेल्यानंतर तो ग्रंथ घेऊन यावा. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांच्या कुटीमध्ये तो ग्रंथ ठेवलेला. स्वामीजी महाराज आपलं सगळं नित्य कर्म पूर्ण झाल्यानंतर निद्रा घ्यायला जात असत. महाराज निद्रा घ्यायला गेले आणि चोर आले. चोरांनी पाहिलं तो दिव्य ग्रंथ. तो चोरण्यासाठी धजणार इतक्यामध्ये पाहिलं की कुटीच्या समोर दिव्य 2 पुरुष पहारा देत आहेत. त्यांचं स्वरूप पाहिलं, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं. साक्षात पराक्रम. चोर भयभीत झाले, परत गेले. दुसऱ्या रात्री पुन्हा आले. पुन्हा तेच दिव्य पुरुष पहारा देत आहेत. दचकले. चोरांना दर्शन झालं परमात्म्याचं. आणि तिसऱ्या रात्री पुन्हा प्रयत्न केला. पुन्हा तेच दृश्य. चौथ्या दिवशी सकाळी आले. स्वामीजी महाराजांच्या चरणाची वंदना केली. स्वामीजी महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिले. चोर म्हणायला लागले, स्वामीजी 3 रात्रीपासून आम्ही प्रयत्न करत आहोत आपला ग्रंथ चोरण्याचा, पण दरवेळेला आम्हाला या ठिकाणी या कुटीच्या द्वाराजवळ 2 दिव्य पुरुष पहारा देताना दिसले. त्यांचं दर्शन झाल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव निर्माण झाले. स्वामीजी महाराजांच्या लक्षात आलं, साक्षात रामप्रभू ग्रंथरक्षण करत आहेत. दिव्य असा ग्रंथ आहे, विश्वविख्यात ग्रंथ आहे. वेद उपनिषद शास्त्रांचं सार त्या ग्रंथामध्ये आलेलं आहे. पुराणांचं ज्ञान, वेदांच्या संहिता, त्यांचा दिव्य संदेश, ते सगळं निवडून निवडून स्वामीजी महाराजांनी ग्रंथरचना केलेली आहे. एकाच ग्रंथामध्ये एवढं दिव्य ज्ञान स्वामीजी महाराजांनी जगाला दिलं. नाना पुराण निगमागम सम्मत यद. स्वामीजी महाराज बालकंठाच्या आरंभाचे जे श्लोक आहेत त्यामध्ये म्हणतात, काय आहे हे शास्त्र, हे चरित्र काय आहे. नाना पुराण निगमागम सम्मत यद. रामायणे निगदितं क्वचिद न्यतोपि.
स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंधमती मंजुल मातनोती। आपल्या अंतकरणाच्या आनंदासाठी, आपल्या आनंदासाठी, जगाच्या आनंदासाठी, जगाला मार्ग दाखविण्यासाठी नाना पुराणांनी, नाना शास्त्रांनी जे मार्ग दाखविलेले आहे, ज्या तत्वाचं निदर्शन केलं आहे, ते सगळं त्याचं अवलोकन करून, त्याचं महात्म्य लक्षात घेऊन, त्या सगळ्यांचं सार या ग्रंथामध्ये प्रकट केला आहे। नाना पुराण निगमागम सम्मता यद। वो लोग भाग्यवान है जो रामचरितमानस का पाठ करते हैं, उन पर भगवान की कृपा हो गई है जो रामचरितमानस का श्रवण करते हैं। भारतीय ग्रंथों में बहुत श्रेष्ठ स्थान रामचरितमानस को प्राप्त है। जगत विख्यात ग्रंथ है। दक्षिण के एक संत ने कहा कि प्राकृत भाषा में, हिंदी भाषा में जो श्रेष्ठ ग्रंथ है, उन ग्रंथों में सर्वोपरि है मानस, रामचरितमानस। स्वामी जी महाराज की अवस्था बहुत दिव्य है। स्वामी जी महाराज का भाव ये बहुत उच्च कोटि का है, देह भाव नहीं है। उनका सारा व्यक्तित्व राममय हो गया है। राम प्रभु का चिंतन करते करते रामचरितमानस के पहले स्वामी जी महाराज ने भरतखंड का भ्रमण किया है। 14 साल तीर्थों की परिक्रमा की है, पैदल परिक्रमा की है, और मार्ग में जाते 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 हर कदम बढ़ाते राम प्रभु का ही चिंतन किया है। शास्त्रों का सार उन्हें प्राप्त हुआ है। प्रभु की कृपा उन पर हो गई है। उनकी वाणी में शास्त्र आ गए हैं। ओम नाना पुराण निगमागम सम्मत यद। शास्त्रों ने जिन तत्वों का गायन किया वही महाराज के वाणी में है। रामायणे निगदितं क्वचिद न्यतोपि। जो शास्त्रों ने प्रकट किया है वही, उसी का सार, वो परम तत्व स्वामी जी महाराज ने रामचरितमानस में प्रकट किया। स्वांत सुखाय, परम आनंद की प्राप्ति हुई। जिस आनंद की प्राप्ति हुई वो जगत को भी मिलना चाहिए, ये दिव्य भाव है। भाषा निबंधमती, भाषा निबंधमती मंजूल मातनोती। दिव्य उपदेश। मानस अद्भुत है, मानस के प्रसंग दिव्य है। धन्य है जो मानस का श्रवण करते हैं।
एक प्रसंग में, चित्रकूट के प्रसंग में महर्षि वाल्मीकि ने राम प्रभु ने पूछा था कि हे ऋषिवर, कहां निवास करूं? ये प्रश्न सुनकर वाल्मीकि जी को लगा कि जो परमात्मा सारे जगत का निवास स्थान है, वह परमात्मा मुझे पूछ रहा है कहां निवास करूं। और वाल्मीकि जी ने बड़ा सुंदर उत्तर दिया, अद्भुत उत्तर है। ओ जिना के श्रवण, जिना के श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरिनाना। हे परमात्मा, जिनके श्रवण समुद्र जैसे विशाल हो गए हैं, भगवान का चरित्र सुनते हैं, शास्त्र सुनते हैं, संतों की वाणी सुनते हैं, और सुनते 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 समुद्र जैसे गंभीर हो गए हैं। जितना भी श्रवण करो मन भरता नहीं। जितना श्रवण किया उतना श्रवण करने की इच्छा है। जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरिनाना। और भगवान की कथा कैसी है? गंगा जैसी है, सरिता जैसी है। भगवान की कथा सरिता जैसी बहती जा रही है, श्रोता को पावन कर रही है। सुभग सरिनाना, कथा तुम्हारी सुभग सरिनाना। जिसने श्रवण किया है उसके अंतकरण में ये भाव पैदा हुआ है कि मैं नित्य सदा इस कथा का श्रवण करूं। श्रोता समुद्र हो गया है, विशाल हो गया है। समुद्र कभी भरता नहीं। कितनी नदियां जल लेकर जाती है, जल लाकर छोड़ती जाती है। समुद्र अपनी मर्यादा में रहता है, गंभीर है, विराट है, भरता नहीं। ऐसे श्रोता जो आपकी कथा सुनते हैं, जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारे सुभग सरिनाना। श्रवण के बिना अंतकरण की शुद्धि नहीं होती। श्रवण करने के बाद में जो श्रवण किया है वही अंतकरण में आता है। धर्म तत्व का श्रवण यदि हो तो अंतकरण में धर्म तत्व आ जाता है। यक्ष ने जो प्रश्न युधिष्ठिर महाराज को पूछे उसके उत्तर इतने श्रेष्ठ युधिष्ठिर महाराज दे पाए, क्योंकि ज्ञान के समुद्र हो गए हैं, आचरण के समुद्र हो गए हैं। जो ज्ञान प्राप्त हुआ उसी ज्ञान का उदय अंतकरण में हुआ है। उस ज्ञान का विस्मरण युधिष्ठिर महाराज को नहीं होता।
और वाल्मीकि ऋषि राम प्रभु को, परमात्मा को कह रहे हैं कि हे परमात्मा, उसके अंतकरण में रहो जिसके श्रवण समुद्र के समान हो गए हैं। जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरिनाना। बरही निरंतर हो हीन पूरे। सुनते हैं, सुनने की इतनी प्रबल इच्छा है, वो इच्छा खंडित नहीं होती। सुनते सुनते, श्रवण करते करते समुद्र जैसे हो गए और मन की तृप्ति नहीं होती। बरहि निरंतर होई न पूरे, तिनके हिय तुम कहो गृहरु रे। उनके हृदय में निवास करो परमात्मा। जो भगवान का चरित्र सुनते हैं, भगवान का महात्म्य सुनते हैं, उनके हृदय में परमात्मा आ जाते हैं। ये सरल सी बात स्वामी जी महाराज ने समुद्र का प्रमाण देकर हमें समझाई है। परमात्मा की कथा ये पवित्र सरिता जैसी है जो निरंतर बहती जाती है। श्रोता का मन नहीं भरता, श्रोता समुद्र जैसा हो गया है। लोचन चातक जिना करी राखे। और उनका चरित्र कैसे हो गया, श्रोताओं की अवस्था कैसे हो गई, चातक जैसे हो गई। वो चातक चंद्रमा को देखते रहता है, चंद्रमा से जो अमृत की बूंदें टपकती है वही ग्रहण करता है। नदी का जल नहीं लेता, सरोवर का जल नहीं लेता, समुद्र का जल नहीं लेता, कोई भी अन्य जल नहीं लेता। स्वाति नक्षत्र में जो जल प्राप्त होता है उसी को ग्रहण करता है। लोचन चातक जिना करी राखे। जिसने अपने लोचन, अपने नेत्र चातक जैसे कर रखे हैं, उसकी अवस्था उस चातक पक्षी जैसी है जो अन्य जल को ग्रहण नहीं करता। रही दरस जलधर भिला के। प्रतीक्षा करता है उस मेघ की, स्वाति नक्षत्र में आने वाले उस मेघ की। ओ चाचिए तहाने मेघू पाणिया सीधावे। चातकाचिए तहाने मेघू पाणया सीधावे। तेथ चराचर आघवे निवाले जवी। मौली ज्ञानेश्वर महाराज कहते हैं कि उस चातक को प्यास लगी है और मेघ दौड़ता है और चातक की तृषा को शांत करते हैं। चातकाचिए कवणे मेघू पाणया सीधावे। तेथ चराचर आघवे निवाले जीवी। एक वृद्धा माता पाठ कर रही थी, ज्ञानेश्वरी का पारायण कर रही थी हिमालय में।
और वह माता जी उसके स्वर में इस ओवी का गायन कर रही थी। चातकाचे कवणे मेघू पाणया सिधावे, तेथ चराचर आघवे निवाले जीवी। ओम। स्वामी जी महाराज कहते हैं, लोचन चातक जिन करी राखे, रही दरस जलधर अभिलाखे। प्रतीक्षा कर रहे हैं कब जलधर आएगा, कब वो मेघ आएगा और स्वाति नक्षत्र की बूंद वर्षा कराएगा। ऐसी तीव्रता, ऐसा दिव्य भाव जिनके अंतकरण में है, हे राम प्रभु उनके अंतकरण में निवास करो। शुद्धता के बिना जीवन में परमात्मा नहीं आते। शुद्धता का बड़ा महत्व है। भक्ति से मनुष्य का जीवन शुद्ध होता है, भक्ति से मनुष्य का अंतकरण शुद्ध होता है, भक्ति से मनुष्य की भाव शुद्धि होती है। कांच का टुकड़ा अगर मिल गया तो छोटा सा बच्चा अपनी मां के पास आकर कहता है कि देखो देखो मां, इस कांच के टुकड़े से आकाश कैसा रंगीन दिखता है। मां कहती है कि हे बेटा, तुम्हें कांच का टुकड़ा मिल गया, अगर तुम्हें रत्न मिल जाता तो क्या करते? कांच के टुकड़े से इतने प्रसन्न हुए हो, अगर रत्न मिल जाते। ये तो कांच का टुकड़ा है, इसका कोई महत्व नहीं, ये तो क्षणिक आनंद है। रत्नों की प्राप्ति करनी चाहिए। रत्न क्या है मां? बालक पूछता है, माता कहती है भगवान की भक्ति ही रत्न है, भगवान की भक्ति ही श्रेष्ठ है, उसी से शाश्वत कल्याण होता है। ये छोटे छोटे आनंद, ये लौकिक आनंद, ये जीवन का कल्याण नहीं कर सकते। हे पुत्र, ऐसा आनंद प्राप्त करना चाहिए कि जो प्राप्त होने के बाद में कभी भी धूमिल ना हो। पुत्र के समझ में आ जाता है कि मां ने परमानंद की बात की है, श्रेष्ठ आनंद की बात की है। लोचन चातक जिना करी राखे, रही दरस जलधर अभिलाखे, निदरही सरिता सिंधु सर भारी। सरिता का जल नहीं लेता चातक, सिंधु का भी नहीं लेता, सरोवर का भी नहीं लेता, कोई अन्य जल ग्रहण नहीं करता। भक्त भक्ति के सिवाय कोई दूसरी बात ग्रहण नहीं करता। विषय तो विष है, विषयों को ग्रहण नहीं करता। जिसका महत्व नहीं है वह ग्रहण नहीं करता। भक्त की उच्चावस्था है, उस पक्षी जैसी अवस्था है। निदरही, आदर नहीं करता, अन्य जल का आदर नहीं करता चातक। निदरही सरित सिंधु सर भारी, रूप बिंदु जल भारी। रूप बिंदु जल भारी, 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 रूप बिंदु जल भारी
हो ही सुकारी। स्वाति नक्षत्र के जल की एक बूंद, एक बिंदु अगर मिल गया तो सुखी हो जाता है। भक्त की भी वैसी अवस्था है। परमात्मा का चरित्र श्रवण करने के बाद तृप्त होता है। यदि परमात्मा चरित्र श्रवण नहीं किया तो वो प्यासा रह जाता है। हे रघुनाथ, वाल्मीकि ऋषि कहते हैं कि हे रघुनाथ, ऐसे जो भक्त है, ऐसी जिनकी अवस्था है, उनके हृदय में निवास करो। तिनके हृदय सदन सुखदायक। सदन का अर्थ हुआ गृह। हे परमात्मा, उनके हृदय के सदन में आप सुखपूर्वक निवास करो। भक्त की संगति में सबको सुख मिलता है। परमात्मा की संगति में भक्त को सुख मिलता है। और जहां भक्त गायन करता है वहां पर परमात्मा आकर श्रवण करते हैं। मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। तिनके हृदय सदना सुखदायक। बसहु बंधु सिय सह रघुनायक। हे रघुनाथ प्रभु, लखनलाल जी के साथ, सिया जी के साथ तुम उन भक्तों के अंतकरण में निवास करो। ओम नमो नारायण। जा कारणे योगी गती कपाटी। योगी तपश्चर्या करतात, गंगेच्या किनारी तपश्चर्या करतात, एकांताचं सेवन करतात, अखंड नाम जप करतात। ज्या कारणे योगी गती कपाटी। योगी गुहेमध्ये तपश्चर्या करतात, तो उभा असे तटी चंद्रभागे। आणि तो परमात्मा ज्याला प्राप्त करण्यासाठी योगी एवढे सायास करतात, तपस्वी एवढे घोर तपश्चर्या करतात, तो परमात्मा सहज आलेला आहे चंद्रभागेच्या किनारी। तो उभा असे तटी चंद्रभागे। सावळे रुपडे गोजिरे गोमटे। सावळे रुपडे गोजिरे गोमटे। धरिले दोन्ही विटे समचरण। विटेवर ते दोन्ही चरण समान समचरण धरलेले आहेत। रूप कसं आहे? सावळे रुपडे गोजिरे गोमटे। सावळं ते रूप, सुंदर रूप, विलोभनीय, एकदा पाहिल्यानंतर सतत पाहत राहावं असं ते स्वरूप। सावळे रुपडे गोजिरे गोमटे। धरिले दोन्ही विटे समचरण।
वैजयंती माळा तुळशी हार मिरवला, निडळी शोभला चंदन ओमाय। वैजंती माळा तुळशी हार मिरवला, निढळी शोभला चंदन ओमाय। गळ्यामध्ये वैजयंती माळा धारण केलेली आहे, तुळशी हार आहेत। वैजयंती माळा धारण केली, तुळशी हार धारण केला आणि मस्तकावर चंदनाचा टिळा आहे, कस्तुरी चंदनाचा टिळा। निढळी शोभला चंदना ओमाय। सुंदर स्वरूप त्या परमात्माचं। एका जनार्दनी मौन्य धरोनी उभा, एका जनार्दनी मौन्य धरोनी उभा, चैतन्याचा गाभा पांडुरंग, चैतन्याचा गाभा पांडुरंग। सावळे रुपडे गोजिरे गोमटे, धरिले दोन्ही विटे समचरण। विटेवर ते समचरण धारण केलेलं आहे। सावळे रुपडे गोजिरे गोमटे, धरिले दोन्ही विटे समचरण। सुंदर शब्द आहेत महाराजांचे। महाराजांचा भाव फार उच्च आहे। हो, विजयी पांडुरंगाचं पूजन करत असता असता महाराजांचे भाव प्रगट होतात। धन्य आहे ती भूमी पैठण, ज्या ठिकाणी असे दिव्य संत प्रगट झाले। सावळे रुपडे गोजिरे गोमटे, धरिले दोन्ही विटे समचरण। वैजयंती माळा तुळशी हार मिरवला, निडळी शोभला चंदना ओमाये। माऊलीची आठवण येते, माऊली ज्ञानेश्वर महाराजांची आठवण येते। नाथ महाराजाच्या अंतकरणामध्ये माऊली आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत। नाथ महाराज हे माऊलीच आहेत, माऊलीचंच कार्य पूर्ण करण्यासाठी अवतरलेले आहेत। जगातले जीव हे येत जन्म घ्यावा लागतो त्यांना काही उपाय नसतो, त्यांना यावंच लागत असतं आपलं प्रारब्ध भोगण्यासाठी। बद्ध जीव पण नाथ महाराजांसारखे जे संत आहेत ते बद्ध नाहीत, ते मुक्त आहेत। त्यांच्या इच्छेनं ते येत असतात। त्यांना जे कार्य पूर्ण करायचं आहे ते करण्यासाठी येत असतात। पंकग्रस्त या समाजामध्ये राहतात। पंकामध्ये जरी राहत असले तरी कार्य दिव्य करून जातात। त्यांचं राहणं सार्थक होतं, त्यांचं जीवन सार्थक होतं। आले भूतलावर निवास केला, दिव्य कार्य भगवत समर्पित केलं। जे आले राहिले आणि गेले आणि जग ज्यांना विसरलं त्यांचं कोणी स्मरण करतच नाही। स्मरण त्यांचंच आहे ज्यांच्या हातून काही भगवंताची सेवा घडली। एका प्रवचनामध्ये, मागील प्रवचनामध्ये बोलणं झालं की किती राजे महाराजे झाले, काही गणना नाही, पण त्यांचा विसर पडला। त्यांच्याच कुळातील लोकांना त्यांचा विसर पडलेला आहे, कारण लक्षात राहावं असं काही त्यांच्या हातून घडलं नाही।
ज्यांच्या नावाची गर्जना प्रचंड होत असे, ज्यांच्या एका शब्दासाठी प्रचंड सैन्य आक्रमण करत असे, ते गेले. त्यांचं स्मरणही राहिलं नाही. त्यांच्याच कुळातील लोकांना त्यांचं नाव माहित नाही. पण संतांचं कसं आहे, शांतीब्रह्म नाथ महाराजांचं कसं आहे? जगविख्यात आहेत, सर्वांना त्यांचं नाव माहीत आहे. उत्तर भारतामध्ये गेलं आणि तिथे जर चर्चा केली तर तेच लोक सांगतात की महाराष्ट्र संतों की भूमी है. गंगेच्या तटी एक फार मोठे महात्मा भेटले, कृपा केली त्यांनी, संवाद करत होते. स्वामीजी महाराज आजही आहेत, परमात्म्याची कृपा आहे, फार मोठे तपस्वी आहेत. एकदा सांगत होते कि ये गंगा जी यहां थी जहां हम निवास कर रहे हैं. हमने अपना सादा स्थान बना लिया, पत्थर डाल डाल कर निवास स्थान बना लिया और गंगा जी ने आश्रय दिया. गंगा जी थोड़ी आगे चली गई आणि त्याच ठिकाणी बसून, त्या महात्म्याच्या चरणाजवळ बसून त्यांच्या मुखातून ऐकलं, कहां से आए हैं? नाव सांगितलं महाराष्ट्र. एवढा आनंद झाला. महाराष्ट्र तो संतों की भूमी है. ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, जगतगुरु तुकाराम महाराज, इन संतों की भूमि, इनके दिव्य ग्रंथ इतने विशाल, ब्रह्म ज्ञान से भरे हुए, सारे जगत का कल्याण करने का भक्ति भाव जिनके अंतकरण में है, ऐसे संत. हम मराठी तो नहीं समझते, लेकिन हमने सुना है. किती गौरवाची गोष्ट आहे. त्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेतल्यानंतर या संतांचं साहित्य, या ग्रंथांनी, या संतांनी जे निर्माण केलेले ग्रंथ आहे त्याचं अवलोकन मनुष्याने अवश्य करावं. हा कल्याण मार्ग आहे, हा भगवत प्राप्तीचा मार्ग आहे. वाणीमध्ये परमात्मा आहे. ती वाणी भगवत समर्पित आहे. व्यर्थ गोष्टी त्या वाणीमध्ये नाही. किती बोलतो मनुष्य, दिवसभर किती बोलतो. बोलण्याविना राहतो का? बोलण्याविना राहत नाही. पण जे जे बोलतो ते व्यर्थच बोलतो ना. अर्थ लवकर प्राप्त होत नाही. जसं एखाद्या पर्वतावर विहीर खोदावी, त्या विहिरीला पाणी लागणं किती अवघड असतं. पाणी लागत नाही. खूप खोदलं पण पाणीच नाही लागलं. खोदणं जे आहे ते व्यर्थ झालं. तसं बोलणं व्यर्थ झालं. ज्यामध्ये भगवत भाव आला नाही, ज्यामध्ये धर्म आला नाही, ज्यामध्ये सद्विचार आला नाही, ते बोलणं व्यर्थ झालं. ते बोलणं नसावं. असं व्यर्थ बोलणारे लोकच भेटू नये. अशा व्यर्थ बोलणाऱ्या लोकांना आपणही भेटू नये. त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काळ निघून जाईल. बराच गेला आहे. आता तरी सावध झालं पाहिजे. माऊलीचा भाव नाथ महाराजांच्या शब्दामध्ये आहे. ओम वैजयंती माळा तुळशीहार मिरवला, निढळी शोभला चंदन उमाया. एका जनार्दनी मौन्य धरोनी उभा, चैतन्याचा गाभा पांडुरंग
मौन धारण केलेला आहे, उभा आहे. एक क्षण त्या परमात्म्याकडे पाहावं. ते मौन बोलणारं मौन आहे, कृपा करणारं मौन आहे. जो जो पाहतो ज्या ज्या भावे तयाला तसा तसा तो दिसतो. जो त्या पांडुरंगाच्या समोर उभा राहतो त्याला अनुभव येतो की हा परमात्मा मला पाहत आहे, या परमात्म्याची दृष्टी माझ्यावर आहे. त्या परमात्म्याची दृष्टी प्राप्त झाली की मग जगामध्ये प्राप्त करण्यासाठी काय उरलं? मग काहीही उरलं नाही. हो, शरीर चांगलं असो नसो, स्वस्थ असो स्वस्थ नसो, जसं असो त्या शरीरानं त्या परमात्म्याचं भजन करायचं, त्या परमात्म्याला पाहायचं, त्या परमात्म्याचं चिंतन करायचं. त्या परमात्म्याच्या चिंतनानं चिंतकाचं अंतकरण जे आहे ते फार दिव्य होऊन जातं आणि मग तो परमात्मा अंतकरणामध्ये येतो. जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरिनाना. बरही निरंतर हो ही न पूरे, तिनके हिय तुम कहूँ गृहरु रे. लोचन चातक जिन करी राखे, रही दरस जलधर बिलाखे. निदरही सरित सिंधु सरभारी, रूप बिंदु जल हो ही सुखारी. तिनके हृदय सदन सुखदायक, बसहु बंधु सिय सहर गुनायक. श्यावर रामचंद्र भगवान की जय. ओम. श्रीमद भगवद गीतेमध्ये अर्जुनजी महाराजांना परमात्म्यानं उपदेश केला. भगवद्गीतेमध्ये 3रा अध्याय 10वा श्लोक. सह यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः, अनेन प्रसविश्वध्वम् एषवोस्तिष्ठ कामधो. स यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति, अनेन प्रसविश्वध्वम् एषवोस्तिष्ठ कामधू. प्रजापतींनी ब्रह्मदेवाला विनंती केली होती. सगळे देव आले होते. त्यांनी ब्रह्म भगवानला विनंती केली, आमच्यासाठी काय आज्ञा आहे आणि स्वधर्माचरण करावं हा उपदेश ब्रह्म भगवान करतात. ओम. ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा, देवा काय आश्रयो येथ आम्हा. तव म्हणे तो कमळ